मी काय म्हणतोय राणादा, सरपंच आहे ना, तर मला असं वाटते की आपण हे नग करायला. नाही नाही, समजत पहिला आपण जिजाला ओळखलं पाहिजे. आता तिला एवढं काय केलं की तालमीचं काय? वय राणा ते आली तर आपली तालीम सुरूच होणार नाही. एवढी सगळी तयारी केली ती वायाच की. म्हणून म्हणतोय आपण तालमीचं पहिलं उद्घाटन करू. हो, सरपंच हे बघा, माझा निर्णय झालाय. समजत पहिलं जिजाला हुडकायचं आणि मग तालीम सुरू करायची. अरे राणादा, जिजाला हुडकायचं काम पोलिसांचं आहे, आपण कायदा कशाला हातात घ्यायचा? तुम्ही बोलताय सरपंच, तुम्ही बोलताय. हे बघा, समजांनी नीट ऐका मी काय सांगतोय ते. रावणानं जेव्हा सीता पळवली तेव्हा मारुती रायनं असा विचार केला होता का की जाऊ दे बाबा, मी कशाला जाऊ, पोलीस काय ते बघून घेतील? नाही ना व. म्हणून सांगतोय, तुम्हा समद्यासनी सच्चा पैलवान बनायचं असेल तर तुम्ही समदे जिजाला हुडकायला तयार व्हायला पाहिजे. आणि तुम्ही समदे तयार झालं का नाही सरपंच, तुम्हाला बी सांगतोय, तर तुम्ही समदे कोण होणार माहितीये? मारुती रायाची वानर सेना. होय, वा, म्हणजे जिजा सीता, हा, आम्ही सगळी वानर सेना, आणि तू काय राम होय? नाही नाही नाही, मी बी तुमच्यातलाच आहे. पण हे बघा, अहो आपल्या इतिहासात, आपल्या पुराणात काय लिहून ठेवलंय की जेव्हा जेव्हा बायका मंडळी अडचणीमध्ये होत्या तेव्हा तेव्हा पुरुष मंडळी खंबीरपणे त्यांच्या मागे उभं होतं. बरोबर. आणि जेव्हा जेव्हा पुरुष मंडळी अडचणीमध्ये होतं तेव्हा तेव्हा बायका मंडळी त्यांच्या मागे खंबीरपणे उभं होतं. आपल्या पूर्वजांनी असं काय काय महान लिहून ठेवलंय, तर ते समजा आपल्याला विसरून चालेल का? नाही ना व. आपण बी तसंच वागलं पाहिजे, आपण बी तेच केलं पाहिजे. म्हणून मी सांगतोय की तुम्ही समद्यांनी बी जिजाला हुडकायला मला मदत केली पाहिजे. म्हणजे बघा, मी जिजाला हुडकणार आणि तुम्ही बी माझ्या संगत या, असं म्हणणं माझं. काय म्हणताय? राणा, ही कोण नाही तुझ्या बरोबर, मी यायचं, आपण हुडक्या जिजाला. आपल्या मागणं कुणाला यायचं असेल तर येतील, नाही तर बसतील इथंच. चल तू. सरपंच, मी चल म्हणते ना, चल. जिजानं पार जीवाला घोर लावून ठेवलाय बघ. कुठं गेली असेल कुणास ठाव. मला बी तेच कळना, ही अशी एकदम गायब झालीच कशी अचानक? काय बी करून ती घावायलाच पाहिजे बघ. मला एकदा समोरासमोर तिला विचारायचंच आहे ती कोण आहे म्हणून. म्हणजे अगं, आमच्या घरातल्या देवाऱ्यातली गणपतीची मूर्ती जी अंजली घेऊन गेली, ती मूर्ती हिच्या सामानात घावली मला. आता हिच्याकडे कशी आली ती मूर्ती बघितल्यापासून माझ्या जीवाला चैन नाही बघ. अव गोदाका, अव अशा मूर्त्या जगात हजारांना असतात. आता त्या मूर्तीवर ही अंजली ताई आहे हे ठरवणं मला तर काय बरोबर वाटत नाही बाबा. आणि गोदाका, तुम्हीच मला सांगा, अंजली ताईचं एक तरी गुण आहे काय त्याची? सांगा बघू तुम्हीच. हा, तरी बी ती कवा एकदा घावतीया आणि मी तिला कधी एकदा विचारते, असं झालंय बघ मला. राणा, लवकर आलास रा? अगं होय, मी की नाही ठरवलंय, समद्यात पहिलं जिजाला हुडकायचं आणि नंतर तालीम सुरू करायची. होय बाबा, हुडकायलाच पाहिजे, लोकाची पोर आहे. आणि आता राणानं ठरवलंय म्हणजे जिजा सापडणार म्हणजे सापडणारच. हा, हे एकदम भारी झालं बघा. होय. अहो पण कसं आणि कुठं? तिचं नाव गाव पत्ता समजा घ्यायचं आणि मग पुढे बघायचं काय करायचं ते. पण कसं? होय की तिचं साहित्य आहे ना व,
त्याच्यामध्ये बघूया काय घावते का. ए बरकत चल बघूया चल. अरे असं का करतोस राणा? पुलिसांनी काल काय सांगते तिच्या साहित्याला अजिबात हात लावायचा नाही म्हणून. तुझं कशाला माहितीये का? बस होय, पण काय बी करून हुडकायला पाहिजे का नको. हा काय म्हणतो आपण की नाही तिचं साहित्य असं अलगद उचलूया आणि त्याच्यात बघूया काय घावते का. आणि परत जसं आहे तसं ठेवून द्यायचं. तुम्हाला काय बी कळणार नाही. बघूया काय घावते का. काय राणा, झेलात जाऊन तुझी बुद्धी बी काम करना झाली बघ. मी काय म्हणते, तिचा तो भाऊ आहे ना बंड्या, अरे त्यालाच विचार की तिचा पत्ता. होय की, त्याला विसरलोच मी. बरकत आत्ताच्या आत्ता जाऊया आणि बंड्याला गाठूया आणि त्याला घेऊन जिजाच्या गावी जाऊन तिच्या घरला जाऊया. चल. हा राणा, ती तिच्या गावाकडे कशाला जाईल? नसेल गेली घराकडे तिच्या. होय. मला बी काय वाटत नाही तिकडे जाईल म्हणून. हा मग कुठं जाणार? घरला जाणार की. मी काय म्हणतो तिच्या गावी जाऊ, गंभीर चौकशी करू, मग बघूया काय घावते का. बरकत तुला माहितीये ना ते बापू काय म्हणलं होतं. बापूचं काय? ते खोटं बोलते. त्याचं काय म्हणावं गेलं एवढं? ते मला काय माहित नाही, पण मला काय बी करून खात्री करून घ्यायची. आत्ताच्या आत्ता जाऊया आणि बंड्याला गाठूया. तू चल लवकर, चल लवकर. अरे होय की, जाऊया की. बरं तू एक काम कर, जरा खाऊन घे. मला माहिती आहे सकाळपासून तू काय खाल्लेलं नाहीस. जा, खाऊन घे जा. अरे पण हे महत्वाचं आहे का नाही. अरे हाय की महत्वाचं. अरे पण एवढा लांबचा प्रवास करायचं, पोटात काय नको होय. जा, खाऊन घे. नाही नको, चल जाऊया अरे आपण. नको पण गोदा का? तो म्हणतोय बरोबर आहे. चल 2 घास खाऊन घे. अरे पण गोदा कसं तर राहील. जा, बरं बरं, तू बी ये, तू बी ये. येते तुम्ही. तू चालू कर. वहिनी सगळं आता अवघडून बसले की. आता त्या जिजाचं घर गाव कुठं हुडकायचं? अहो, मला बी तेच कोड पडलंय. आता करायचं काय? पप्प्यानं त्या बापून तिच्या डोसक्यात नाही ते भरवून ठेवलं. काय बुद्धी सुचली तुझं ऐकलं आणि या भानगडीत पडलो बघ. आता आपल्या दोघांचं बी काही खरं नाही. बापू, मी असताना घाबरू नका जाऊ. अरे काय घाबरू नका. त्या रानाच्या पुढे तू 3 पट आहेस, काय करणार आहेस? अरे रानानं त्या जिजाला हुडकून काढणार अशी शपथ खाल्ल्या, अख्ख्या गावात खबर पसरल्या. तुला कळत कसं नाही? त्या रानाला जर आपण दोघं गावलो तर दोघांचे बी हाड सापडणार नाही. बापू, हे बघितलं काय? ह्या दलिंदर मुलं झाले सगळं. ते कडवं कशाला गावात आले कुणास ठाऊक. बघतो. लय गोड धोड सुरू आहे रे तुझं. हा, कशाला आलास गावात? म्हणजे कशाला म्हणजे प्रश्न मी विचारलाय, उत्तर तू द्यायचं. काय प्लॅन आहे तुझा? कसला प्लॅन सोड मला. आणि तू काय गाव नावावर करून घेतलं नाही पप्प्या? माननीय परेश पाटील म्हणायचं काय? चल, ढेकळाचं मान्य. हे बघ, तुझं सगळं गुन्हे माहिती आहेत मला. ज्यादा नाटक केलंस का नाही लय महागात पडत. ए, सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा भोगून परत आलोय मी. ए तू नाही मी. ए, अजिबात बोलायचं नाही. ए, बोल. विचारले त्या प्रश्नांची उत्तर दे. बोल. ए तुला सांगायला तू काय मालक नाहीस माझा. मालक? आता कोण मालक आहे ते कळेल तुला. अरे बापायला. ए चल, दुकान बंद करू काय? बंद करू कायमचं? आता बंद कर. चल निघ. बापू निघ. सोडा मला. सोडा. एक जंगल हात लावायचं काम नाही. 2-4 याची हाडं खिडखिडी केली की नाही, मग याला कळेल काय ते. बोल. ए सोडा, माझ्या अंगाला हात लावाय नाही. मी माझ्या बहिणीला उडकायला आलोय. ती बहीण बहीण काय आभाळात पडल्या काय? तर त्याला हा बोल. बोल. राणादा, राणादा, ओ राणादा, राणादा, राणादा. राणा, हे बघ, जो आहे तुझ्या डोसक्यात आता हिनं 2 केस केले तुझ्यावर. यार तू सांगितलं की केस करायला. अरे मी काय सांगितलं होतं की तुझी बहीण जिजा गायब झाल्या, ती बी राणाच्या घरासमोरनं अशी केस करायला सांगितली होती. तू काय केलंस? आमच्या दोघांची नावं घेतली संशयित म्हणून. राणाला सोडायचं ए, नाही. पप्प्या पप्प्या, पहिलं त्याला सोड. अरे राणा, असं काय करायलायस? आता कुठं तू जेलातनं बाहेर आलायस, तर ह्या बंड्यानं संशयित म्हणून तुझं नाव घेतलंय. पोलीस तुझ्या दाराशी आलेत. कसं व्हायचं राणा? पप्प्या, एकच गोष्ट 2 वेळा सांगू नकस आणि मला बी सांगायला लावू नकस. अरे पण राणा, तुला सांगितलं ना बंडीला सोड म्हणून. अरे हो बापू, सोडा की त्याला, सोडा. पप्प्या, परत जर बंड्याच्या अंगाला हात लावलास तर याद राख, बंड्या त्याच्या बहिणीला हुडकालाय आणि आता राणा बी हुडका लागलाय. तू मधी मधी चोंबडेपणा करायचा बंद कर. आणि ओ बापू,
तुम्ही या पप्प्याच्या नादा लागून परत मारामारी करायला लागला वय? अरे तसं नाही, तो आपल्या रानावर संशय घेत होता, मग राग येणार नाही वय? हा माझ्यावर संशय घेतला ना व, तेव्हा माझं मी बघतो काय करायचं ते. हा. तुम्ही उगा गावामध्ये मारामारी करू नका. पंड्या, आपण की नाही जिजाच्या गावाला जायचं आणि चौकशी करायची. तू तिचं घर दाव मला, चल. घर जिजाचा? होय. अहो ते घरला गेले तर मला कळलं असतं की. तेवढं राणा म्हणतोय तेवढं कर. अहो पण बघ 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 राणा, ह्यो कोटाड्या बघितलंच काय? ती बहीण आणि ह्यो दोघं मिळून तुला फसवा लागल्यात. अरे बहीण कुठली? जिजा म्हणजे रानाला नका असलेला माणूस आहे ते. मी माझ्या डोळ्यानं बघितलं आणि कानानं ऐकलंय. काय सांगालाय? असं आहे वय ते? राणा बघ, गंडवाल्यात तुला बघ. पंड्या, चल मला तिचं घर दाव आणि मला सांग या घरला कोण कोण असते. हा अरे इथंच चौकशी करत बसून तर रात जायचे. ए चल रे बंड्या. अरे कुठं काय कुठं? जिजाच्या घरला. हा चला चला की. हा चल. राणा तू या पप्प्याला समज दे. आपल्या मॅटर मध्ये 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 करू नको म्हणून सांग त्याला. चल रे बंड्या. हा चला. पप्प्या, तू चांगल्या मनाने करत असते, पण तरी बी तुला सांगतो, या मॅटर मध्ये पडू नकस. आम्ही आमचं काय ते बघून घेतो. बंड्या तुला मी लागलं नाही. अरे ते सोड, तू घर कुठलं दाखवणार? मी धावतो ती धावतो. चला रे. हा चला चला चला. पप्प्या, आता काय करायचं रे? आता काय नाही, तो राणा अडकायला पाहिजे तसं अडकणारच आहे. या बंड्याची बहीण जर खरंच जिजा असेल तर राणाला तो तिच्या घरी घेऊन जाणार, पण जिजा तिथं गावणारच नाही. ती कुठं आहे ते कळणारच नाही, कारण ती जिजा कुठं आहे ते फक्त माननीय परेश पाटलाला माहिती. हे पंड्या, हा? कुठं आहे रे घर? हा येईल की हो. अहो असं जरा पुढे गेलं की तिथं आहेच घर. अरे कवापासून हेच सांगायलायस तू मर्दा. पुढे गेलं की येणार, पुढे गेलं की येणार. कवा येणार? अहो राणादा त्याचं काय झालंय, लय वर्षानं गावात आलोय, त्यानं काय माझ्या ध्यानातच राहीन झाले हो. आणि या टेलर मामाला विचारलं होतं, ह्यो मी कुठं गायब झालाय. मग येईल रे येईल, ध्यानात येईल तुझ्या. घर बघितले की आपोआप ध्यानात येईल तुझ्या. हा हा हा. अहो राणादा, अहो हे काय हे बघा ते दिसतंय, तेच घर आहे. ये हा पंड्या, पण घराला कुलूप आहे की. ते अहो ते मावशी कुठं बाहेर गेले असेल. आता घर बघितलं ना. चला मग, चला जाऊया, चला चला चला. काय जाऊया? हा? इथपासून आलो तर चौकशी करायला नको. बरोबर. अहो राणादा, अहो घराला कुलूप लावले की, घरात कोणच नाही. असू दे की, वाट बघत बसूया. त्याला काय होते? चला रे. मावशी पंड्या, हा? फक्त हेच घर आहे ना? अहो राणादा हेच घर आहे होते. काय आहे माहितीये काय, मी बारका होतो का नाही तेव्हा इकडे आलो. त्यानं काय आठवण झाले नाही बघ, की जाळ्या की झाल्यात, लय पडझड झाल्या हो. अरे ते राणादा आत्ता आठवलं बघा. अहो मी बारका होतो कोणी तेव्हा बघा, ह्या इथं मी बसायचो आणि जिजा इथं हे बस रे, ही अशी जिजा बसायची आणि आम्ही काचा कावड्यान खेळायचो. लय मजा यायची. मग होय काय? आता तरी कुठे वाढलायस तू? हाय तेवढा जायच ती.
हा कुठं गेली रे मावशी? कधी यायची? ओ मावशी याव, या की लवकर. राणा, राणा, मी काय म्हणतो यार, किती वेळ वाट बघायची? चल जाऊया आपण. बरकत काय रे? हे तळ तोडून आपण आतमध्ये जाऊया काय? काय राणा, गोदा का म्हटली ते बरोबरच आहे बघ. जेलात गेल्यापासून तर तुझं डोसकं बिघडलेस बघ. अरे दुसऱ्याच्या घराचं कुलूप कसं तोडायचं असं काय बोलायला लागलायस? हे आपण नाही तोडायचं, मग तो बंड्या तोडणार. मी नाही भाऊ, मी कसं तोडणार? कसं काय म्हणजे? अरे हे घर तुझ्या मावशीचं आहे का नाही? अरे तेव्हा तू टाळ तोडल्यावर तुला मावशी काय बी बोलणार नाही. तोड. अहो पण राहणार अहो. अरे तोड म्हणतोय ना व. अरे तोड की लवकर. तोड पण द्या, तोड आता. अरे मला तोड की चल लवकर. तोड पण द्या. हा तोड तोड. ये इकडे ये. हा तोड. कैसा लगा पाउंचर? पूरा गांव, पूरी दुनिया तुझे ढूंढ रही है और तू है ना, तू मेरे कब्जे में. पूरा गांव ढूंढ रही है, तू मेरे कब्जे में. पूरा गांव ढूंढ रहा है, तू मेरे कब्जे में. पता नहीं कैसे लगा तेरे को पाउंचर? नहीं, कैसे बताएगी तू? रुको. अब बता. चिल्लाने का नहीं, चिल्ला. तू क्या जावेगी इंगा? मैं झड़ा के मारूंगा तुझे. मेरे को जड़ा समझा है कि तुमने जड़ा समझा है? पूरी दुनिया तेरे को हुड़केगी और तू इधर ही रहेगी. चिल्लाने का नहीं, चिल्लाने का नहीं, चिल्लाने का नहीं. फिर से चिल्लाई तो फिर से मुंह बांधूंगा. चुप रहने का. चुप रहना है, चुप रहना है. चुप रहना है, 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 चुप रहना, चुप रहना है, चुप रहना है, चुप रहना है. चुप रहना है, चुप रहना है, चुप रहना है.